नमस्कार. कथासागरच्या आज आपण 83व्या भागामध्ये येतो. पहिल्यांदा मी सुरुवातच मुळीची करणार आहे. ती गीत काय आहे, गीत आहे ते कसलं आहे, काय आहे तुम्हाला आपोआप कळेल. आणि गोष्ट नाही सांगणार आहे, पण तुम्हाला मी काय सांगणार आहे हे सांगतेच, पण तुम्ही आपणहून ओळखाल की बाई आज कोणाबद्दल बोलणार आहेत ते. तुम्हाला सगळ्यांना परिचयाचं, प्रत्येक शाळेत वाचतं असं हे गीत. शिवरायास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, इह परलोकी रहावे, कीर्तिरूप कीर्तिरूप. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी भूमंडळी. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे हसे. सकळ सुखांचा त्याग, सकळ सुखांचा त्याग, करुणी साधीजे जो योग, राजसाधनाची लगबग, राज्यसाधनाची लगबग कैसी असे. त्याहुनी करावे विशेष, त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी विशेष काय लिहावे. मला वाटते तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, रामदास स्वामींनी हे शिवाजीचं वर्णन करताना केलेले शब्द आहेत. 19 तारखेला 19 फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी आपण शिवजयंती सगळीकडे साजरी केली. मला वाटतं शिवाजीचा जन्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कधी झाला आहे. तो जवळजवळ त्याच्या जन्माला आता 19 फेब्रुवारी या 1630 त्यांचा जन्म झाला. म्हणजेच जवळजवळ 391 वर्ष झाली तरी त्याचा जन्मदिन साजरा केला जातो, राज्याभिषेक साजरा केला जातो. असे हे शिवराजे. खरं तर त्यांना आपण काय म्हणायचं, जसं विठ्ठलाला आपण कधी विठ्ठल म्हणतो, कधी विठाई माऊली म्हणतो, कधी विठाई विठोबा काही म्हणतो, तसं हे शिवरायांचं आहे. त्यांना आधी कधी आपण शिवबा म्हणतो, कधी शिवाजी म्हणतो, कधी छत्रपती म्हणतो, कधी नुसतंच महाराज म्हणतो. मला वाटते महाराज म्हटलं की छत्रपती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दुसरं कोणतं नाव येतच नाही, एकच शिवाजी 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 हेच नाव येतं. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरात भिंतीवर नव्हे, फोटोत नव्हे, तर प्रत्येकाच्या मनात हृदयात शिवाजी हा लढलेला असतो, लपलेला असतो. एवढंच नव्हे तर आपल्या न कळत आपल्या व्यक्तिमत्वाचा तो एक छोटासा भाग सुद्धा झालेला असतो. शिवचरित्र वाचताना ऐकताना आपण न कळत आपल्या मनावर संस्कार होत राहतात. अरे शिवाजीने असं केलं होतं बरं का. असं आहे हे शिवाजी. आज मी त्यांची विशिष्ट गोष्ट तुम्हाला नाही सांगणार आहे, कारण मला वाटते तुमच्यापैकी अनेकांना जे आग्र्यावरून सुटका माहिती आहे, औरंगजेबाचा अकबराबरोबर लढाई ती माहिती आहे, किंवा अफजल खानाचा वध माहिती आहे, रोहिडेश्वरावर शपथ घेतली माहिती आहे, तोरणा जिंकला, गडाला पण सूर्य, सगळं सगळं माहिती आहे. आज मी एवढंच फक्त सांगायचा प्रयत्न करणार आहे की शिवाजी महाराजांचं नेमकं महत्त्व काय आहे. तुम्ही म्हणाल की बाई आम्हाला पुस्तकात आहे, असं नाही आहे. मला पण शिवाजी महाराज इतके वर्ष कितीतरी वाचलं ऐकलं तरी नव्हते कळले, जोपर्यंत मी फॉरगॉटन किंग्स आणि किंगडम्स म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनल आओ फिर से दिया जलाए याच्या कामाला मी जोपर्यंत सुरुवात केली नव्हती ना, तर मलाही शिवाजी महाराज लाडके होते, प्रेम होतं त्यांच्यावर, आवडत होते, आदर्श होते. माझा मुलगा तर मला वाटते आमच्या घरी पूर्वी जिकडे तिकडे शिवाजी महाराजांची चित्र काढलेली असायची, त्यांच्यासारखाच तो लढाई करायचा, काठी घेऊन तलवारी घेऊन, तलवार त्याला खूप आवडायची. तरीसुद्धा मला शिवाजी कळले किंवा अजूनही कळलेत असं बिलकुलच नाही आहे, पण तरीही त्यांचं महत्त्व अधिक माझ्या मनावर ठसलं. का बरं? तर एक तर पहिली गोष्ट अशी होती की आपण पारतंत्र्याचा लढा असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याकडे अगदी पूर्वीपासून, इसवी सनाच्या पूर्वीपासून, म्हणजे मधला कालखंड हा ब्लॅक डेज असं म्हटलं जातं, त्याच्या आधीपासून आपला परदेशांचे व्यापार सुरू होता. हूण आहेत, आणखीन कोणी कोणी आहेत, हे येत होते आपल्याकडे. काही वेळेला तर त्याच्याही म्हणजे जेव्हा चंद्रगुप्त मौर्यांचा वगैरे जेव्हा जो सगळा काळ आहे ना, तेव्हा जरूर आक्रांत आले, पण त्यांनी चंद्रगुप्ताला आपली मुलगी दिली आणि तो सिकंदर निघून गेला, इथे राहिला नाही. तसं अगदी 600-700 काळापर्यंत भारत संपन्न देश होता, येत होती लोक, जात होती. मात्र कोणी सिंधू नदी किंवा नर्मदा नदी तर सोडूनच द्या, ओलांडायची हिंमत किंवा इथे राहायचं कोणी ठरवलं नव्हतं. 600 आणि 700 या काळापासून मात्र आता जे लोक यायला लागले, अफगाण, तुर्क, मुस्लिम, मुघल, ते थोडे वेगळे होते.
म्हणजेच नुसती लुटालूट करणं एवढा त्यांचा उद्देश नव्हता. पहिला जो आला मोहम्मद गोरी, तोही असाच आला आणि निघून गेला. मात्र कुतुबुद्दीन ऐबक जो होता तो इथे प्रशासक म्हणून नेमून गेला त्याला. आणि मग आपल्याला कळलं की हे इथेच राहणार आहेत, मात्र त्यांनी येऊ नये म्हणून असंख्य जणांनी म्हणजे अफगाणचा पहिला राजा, त्याच्या 3 पिढ्या नष्ट झाल्या लढता लढता. आत्ता जो सिंधचा जो भाग आहे पाकिस्तानामध्ये, तिथे नामोनिशाण राहिलं नाही. बाप्पा रावळ आणि त्यांच्या एकूणच सगळ्या लोकांनी जवळजवळ 1000 वर्ष शिवाजी महाराजांशी लढा दिला. किंवा हरित ऋषी असतील, आणखीन कोण कोण, राणा प्रताप, असं अगदी पृथ्वीराज चव्हाणापर्यंत या सगळ्यांनी त्यांची सत्ता इथे स्थिरावू नये. कारण ते नुसतं राज्य वाढवायचं नव्हतं, तर हिंदूंवर अत्याचार करायचे होते, सारी भूमी अल्ला की. आणि मग त्याला सगळा भारत बाटवायचा होता, धर्मवेडे होते. आणि मग आपली संस्कृती, देव, देश, धर्म हे सगळं नाश होईल म्हणून सगळी लोक पेटून उठली. तो जो कालखंड आहे तो एक भाग झाला. तो लढा हा वेगळा होता. टप्पे जर आपण केले तर हा जो एक टप्पा आहे, त्यांनी येऊ नये, स्थिरावू नये म्हणून केलेले प्रयत्न, मात्र ते आले, स्थिरावले. दिल्ली गेली पृथ्वीराज चव्हाणाच्या राईंच्या युद्धानंतर. आणि मग हे वेगाने पसरले. मग त्यांच्या वेगवेगळ्या शाखा झाल्या. कोणी बंगाल बिहारकडे गेलं, कोणी दक्षिणेत सरकलं. त्याच वेळेला समुद्रावरूनही खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपला व्यापार जसा होता, आपली जहाजं जशी आफ्रिका, युरोपमध्ये जात होती, तशी तिकडूनही लोक यायला सुरुवात झाली. मला वाटते तुम्हाला ब्रिटिश, डच, पोर्तुगीज हे माहिती आहे. त्याबरोबर हबशी होते. मला वाटते जर तुम्ही संभाजी मालिका बघितली असेल तर ती जिंजीचा किल्ला हा कोणाच्या ताब्यात होता, तर हे असे सगळे लोक होते. ते निरनिराळ्या भागातून येत होते. आणि मग ह्या सगळ्यामध्ये मधल्या काळामध्ये काही वर्ष अशी झाली की जवळजवळ सगळा भारत एक छान कोणीतरी एक हे तयार केलेला आहे, पण काय म्हणजे भारताचा नकाशा बदलणारा तयार केलेला आहे. हा मधला काळ असा होता, काही काळ असा गेला की केरळचा छोटासा भाग आणि ह्या डच, फ्रेंच यांच्या ज्या वसाहती होत्या छोट्या छोट्या ब्रिटिशांच्या, तो भाग सोडला तर अख्ख्या भारतभर या मुघल वेगवेगळ्या असतील, त्यांची नावं वेगवेगळी असतील. आदिलशाही असेल, विजापूरची आणखीन कोणची निजामशाही असेल, दिल्लीचे बादशाह असतील, पण यांनी सगळा हा भाग व्यापला होता. आणि आपल्या भारतामधले अगदी काही राजपूत तर शेवटी, म्हणजे राणा प्रतापांच्या मुलाला 17 लढाया तो जिंकला, बापाप्रमाणेच हुशार होता, पण नंतर त्याला सरेंडर करावं लागलं. कारण कोणी उरलं नाही, पुरुष उरला नाही लढाई करायला. पैसा संपला, प्रजेचे हाल झाले. कारण ते आले की सगळे खेडी जाळायची, घरं जाळायची, असं सगळं सुरू असायचं ना यांच्या मुघलांच्या धाडी आल्या की. त्यामुळे हा जो टप्पा आहे हा एक टप्पा. आणि नंतर यांचं काय म्हणूया कॉन्फिडन्स प्रचंड वाढला. आणि मग त्यांना वाटायला लागलं की अरे ही तर भूमी आपलीच आहे. आणि मग सगळ्यात कडेलोट जो झाला तो औरंगजेबाच्या काळामध्ये. आणि शिवाजी महाराजांचा उदय हा या वेळेला झाला. गंमत अशी आहे बघा, पहिल्या राजांनी नक्कीच विरोध केला, ते नक्कीच ग्रेट होते, पण त्यांच्याकडे राज्य होतं स्वतःचं, स्वतःची प्रॉपर्टी होती, माणसं होती. शिवाजी महाराज, त्यांचे वडील माहिती आहे तुम्हाला, विजापूर दरबार, आदिलशाही, जाधव कुटचे होते, पुस्तकात गेलेलं आहे तुम्हाला. पण हे सगळे स्वतःचं राज्य आहे ना कोणाचंच उरलेलं नाही आहे, स्वतःकडे पैसा नाही आहे. अशा काळामध्ये शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता या स्वप्न बघतात की स्वराज्य उभं करायचं आहे, देवदेशन धर्मासाठी प्राण घेतलं हाती, अशी माणसं निर्माण करायची आहेत. आणि ही माणसं म्हणजे त्यांनी जी पूर्वी जी वतन सरंजामी पद्धती सुरू केली होती ना मुलांनी, त्याच्यामध्ये त्यांनी वतनं नष्ट केली. आणि सामान्य माणूस जो मराठी माणूस होता तो कष्टकरी होता, साधा बोळा होता, त्याला कोणी वालीच नव्हता, स्वतःचं मत नव्हतं. अशा माणसांच्या मनात त्यांनी स्वप्न पेरलं. फक्त हे महाराष्ट्रात पेरलं का? बिलकुलच नाही. तर छत्रसाल बुंदेलखंडाचा ते शिवाजी महाराजांकडे राहिले. राजपूत राजे, जयसिंग वगैरे जे कोणी, मानसिंग जे कोण चालून आले, त्या प्रत्येकाच्या मनात यांनी हे स्वप्न हे केलं की तुम्ही लढताय ना, मग स्वतःसाठी लढा, स्वतःच्या देशासाठी लढा, धर्मासाठी लढा. आणि मग काहीही नसलेलं शून्य राज्याभिषेक त्यांना का करावा लागला? आपण पण राजे आहोत, कारण तोपर्यंत ते राजे नव्हते. राज्याभिषेक होईपर्यंत त्यांना कोणाचे तरी वतन, कोणाचं तरी काहीतरी होतं. आणि मग त्यांनी जिंकून घेतला होता भाग, पण तरी ते राजे नव्हते झाले. आणि असं त्यांनी स्वतः तर राजा झालाच, पण मी भारतभर राज्य करीन असं त्यांचं मत नव्हतं. त्यांनी बुंदेला चीख जागोजागी उठाव करून लोक उठली. आणि मग बघता बघता दिल्लीची सत्ता कमकुवत झाली. किती कमकुवत झाली? तर शिवाजी महाराजांची स्ट्रेंथ कशात होती? तर मी म्हटलं तसं त्यांनी सामान्य माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या मनात स्वप्न पेरलं स्वराज्याचं, ही ताकद होती.
स्वतः एकटा नव्हे तर आपल्याबरोबर इतर राजांना हुसकावलं, त्यांच्या मनात तीच प्रेरणा दिली. हे दुसरं. तिसरी त्यांची जी स्ट्रेंथ होती ती म्हणजे त्यांचं चप्पळ घोडदळ. त्यांनी ती पद्धत काढून टाकली की पूर्वी काय करायचे, हे जमीनदार वगैरे छोटी छोटी आपली स्वतःची पायदळं असायची, घोडदळं असायची, आणि जो कोणी बोलवेल त्याला पैसे घेऊन ते जायचे लढायला. असं नाही, हा सगळे घोडे महाराजांच्या मालकीचे असायचे. वतन न देता ते पगारी नोकर झाले, निष्ठावान नोकर झाले. अतिशय छान, एकापेक्षा एक निष्ठावान. त्यांनी, मला वाटतं तुम्ही काही त्यांच्या सरदारांवर सुद्धा, गड आला सिंह गेला, अनेक अनेक चित्रपट निघालेले आहेत, तुम्ही बघितले असतील. अशी असंख्य माणसं त्यांनी उभी केली. तिसरी गोष्ट जी होती, अतिशय शिस्त त्यांच्या सैन्यामध्ये होती. चौथी जी त्यांनी गोष्ट केली ती म्हणजे चौल वगैरे हे जे राजे होते त्यांचा आरवा नक्कीच होतं, व्यापारी जहाज, खूप प्रगत भाग होता तो. पण शिवाजी महाराजांनी पश्चिम किनाऱ्यावर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून नौदलाची निर्मिती केली आणि 150 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्याच काळामध्ये, म्हणजे अगदी औरंगजेबाच्या काळामध्येच शिवाजी महाराजांनी जी शिस्त आणि स्वप्न स्वराज्याचं पेरलं होतं ते पुढच्या पिढीमध्ये संभाजीराजे, त्यांचे पंतप्रधान, पेशवे, या सगळ्यांनी नर्मदा पार केलीच केली. पण अनेक वेळा लागतो अटकेपार रघुनाथराव गेले, रघुनाथराव पेशवे अटकेपार गेले. म्हणजे नेमके कुठे गेले तर हे जे अटक आहे ना ते काबूलमध्ये येतं, तिथपर्यंत आपलं साम्राज्य वाढवलेलं आहे. जसं बाप्पा रावळ गेले होते ना परत एकदा काबूलपर्यंत, तसं शिवाजी महाराजांचं, आपलं मराठ्यांचं सैन्य पण गेलेलं आहे. भले मराठी शिवाजी महाराज तेव्हा नसतील, पण त्यांचं स्वप्न घेऊन ही माणसं लढत होती ना सगळी, देवदेश धर्मासाठी प्राण घेतलं हाती. एवढंच कशाला, आजही मराठा पलटण, इतर सगळ्या पलटणीची गीतं वेगवेगळी आहेत बरं का, किंवा त्यांचे जे जयकार असतात ना ते वेगवेगळे आहेत. मात्र मराठा पलटणीचं गीत शिवाजी महाराजांवर आहे. मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनांना बरे का परे. आणि म्हणून शिवाजी महाराजांवर लोक लिहित राहतात. शौर्य, पराक्रम, नेतृत्व. हा कसा राजा होता, निसर्गाची, प्रजेची काळजी घेणारा, बळीराजाची काळजी घेणारा. त्याचबरोबर हे उद्योगांना पण त्यांनी प्रोत्साहन दिले बरं का. नुसतंच शेती काहीच करू शकत नाही, जोपर्यंत शस्त्र बनवली, जहाजं इथे बांधलेली आहेत त्यांनी, शस्त्र इथे बनवलेली आहेत. नंतरच्या काळामध्ये अनेक युक्त्या प्रयुक्त्या केलेल्या आहेत. असे हे शिवाजी राजे होते. आणि मला असं वाटते, म्हणजे मी पूर्वी खूप वेळेला, तुम्ही पण शब्द ऐकला असेल की ब्रिटिश जेव्हा आले आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या रायगडाची स्थिती बघितली, तेव्हा त्यांना असं वाटलं भग्न सिंहासन, सगळे तिथले वाडे पडलेले आहेत, लोकांनी सगळे दगड पळवलेले आहेत, तेव्हा गवत माजलेलं आहे. तेव्हा त्यांनी असं उद्गार काढले होते की आमच्या देशात जर असा राजा जन्माला आला असता तर मी त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो. याचा अर्थ मला आत्ता कळला, हा सगळा मी अभ्यास केल्यानंतर. आज मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगणाऱ्या तुम्हाला बाई असतील शाळेमध्ये, दादा ताईला विचारा, आईबाबांना विचारा. आपल्याला जर शिवाजी माहिती असतो ना, तुकड्यात माहिती असतं. अर्थात तेही गरजेचं तेवढंच आहे, पण त्याच्याशिवाय आत्ता मी ते शिवाजी सांगायचा प्रयत्न केला तर असा केला की शिवाजींचं महत्त्व आजही शिवाजी महाराजांनी ज्या ज्या युक्त्या केल्या, सरप्राईज, क्विक, पटकन, शत्रूला काही कल्पना यायच्या अगोदर हे निर्णय घेऊन मोकळे व्हायचे, ॲक्शन झालेली असायची. काही वेळेला ते शरणागती, तह पण करायचे, ते पण टॅक्टिकल असायचे. म्हणून इतकी वर्ष लोटली. नुसती शिवाजी जयंती करतो असं नव्हे, नुसता राज्याभिषेक साजरा करतो असं नव्हे, तर भारताच्या बाहेर जिकडे तिकडे लोक शिवाजी महाराजांना अजूनही नवीन नवीन लिखाण करत असतात, कविता करत असतात. आत्ता आग्र्याला जे एक म्युझियम होत आहे, त्या म्युझियमचं नाव त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे. जर तुम्ही नॉर्थ ईस्टला गेलात तर नॉर्थ ईस्टला पुतळे आहेत शिवाजी महाराजांचे. नॉर्थ ईस्ट म्हणजे कुठे आला हा भाग, चीनची जेव्हा लढाई झाली होती ना, तो जो सगळा भाग आहे ना, अरुणाचल वगैरे वगैरे, तिकडे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, नावं, त्यांच्या रस्त्याला नावं दिलेली आहे शिवाजी महाराजांची. तेव्हा असे हे शिवाजी महाराज अलौकिक होते. आज बरेच वेळेला देशाची स्थिती बघितली, देशाला जसं बाहेरच्या शत्रूंनी, देशांनी विळखा घातलेला आहे ना, तसं देशामध्ये सुद्धा अंतर्गत अत्यंत देश तोडायला टपलेले, फोडायला टपलेले असे असंख्य लोक माजलेले आहेत. म्हणजे हलकल्लोळ माजला
असं एक ज्या ठिकाणी म्हणतात ना रामदास स्वामी, तशी स्थिती आजकाल झालेली आहे. तुम्ही रोज टी व्हीवर बातम्या बघता, तो भाष्य करायचा आपला हा प्लॅटफॉर्म नाही आहे, पण अगदी आपल्याच देशामध्ये आपलेच राजकीय पक्ष असू देत किंवा आणखीन कोणी स्वतःला स्वतंत्र बोलणारे, लोकशाहीचे आणखीन काय काय म्हणणारे असू देत, प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थामध्ये डुबलेला आहे. आणि आज परत आपल्या सगळ्यांच्या मनात, तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही पक्षाचे असा, एकच स्वप्न फक्त असलं पाहिजे, आपल्या देशाला ग्रेट करणं. आणि यासाठी आपल्याला केवळ आणि केवळ आठवावे लागतील ते म्हणजे शिवाजी महाराज. आपण शिवाजी महाराजांना वंदन करूया आणि थांबूया.